कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना 11 वर्षांपासून कायम नियुक्ती मिळाली नसल्यानं अखेर आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागलाय। 12 ऑगस्टपासून महानगरपालिकेसमोर सुरू झालेलं हे आंदोलन जोपर्यंत कायम ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील केएमटी अनुकंपा तत्वावर काम करणारे कर्मचारी गेली 11 वर्षे रोजंदारीवर सेवा बजावत आहेत। मात्र कायम नियुक्तीचे आदेश मिळाले नसल्यानं अखेर 12 ऑगस्टपासून महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की गेली अनेक वर्ष कामगार अधिकारी संजय इनामदार यांच्याकडून 8 दिवसात कायम करतो, 15 दिवसात ऑर्डर मिळेल अशा खोट्या आश्वासनांची मालिका सुरू आहे। 25 जानेवारी 2024 रोजी कर्मचाऱ्यांकडून बंधपत्र लिहून घेतलं गेलं। 3 फेब्रुवारी रोजी CPR हॉस्पिटलमधून मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र सादर केलं तरी 8 ते 9 महिने उलटूनही नियुक्तीचा आदेश मिळाला नाही। 4 जुलै 2024 रोजी 16 अनुकंपा वारसांची यादी जाहीर करून 9 जुलैला पुन्हा बंधपत्र घेतलं गेलं। 2 दिवसात ऑर्डर मिळेल असं सांगून पुन्हा दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। यापूर्वी 22 ऑगस्ट 2024 रोजी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिल्यावर 1 महिन्यात नियुक्तीचे आश्वासन मिळालं होतं, मात्र त्यानंतरही काहीच झालं नाही। एकूण 16 कर्मचारी कायम नियुक्तीपासून वंचित आहेत। जोपर्यंत कायम नियुक्तीचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिलाय। यावेळी वैशाली लाहीकडे, राबिया नदाफ, तृप्ती सरनाईक, असिता पाटील, अपेक्षा कदम, सीमा तवटे, धनाजी खांडेकर, प्रशांत धुमाळ, गौरव पाटील, आकाश मांढरे, महेश जाधव, प्रल्हाद पाटील यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।